आणि संपन्न असा वारसा लाभलेल्या पश्चिम महाराष्ट्रातला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असा वारसा लाभलेले तुम्ही सगळं पालघर बोईसर परिसरामध्ये एकवटलात. आजचा हा कार्यक्रम सुनियोजित आणि भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी दिली, त्याबद्दल ह्या संस्थेचा मी आभारी राहील. आणि ज्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा इथे सत्कार झाला आणि जी इतर सत्कारमूर्ती समाजातून तुम्ही बोलवले त्यांना सत्कारमूर्ती नाही, त्यांना रत्न म्हणायचं. इतकं सुंदर काम त्यांचं ऐकत होतो, मला खुजेपणा वाटत होता की आपलं काम सांभाळून एवढे चांगलं काम समाजात नेमकं करू शकतात. धोडी साहेबांचं काम होतं, पवार साहेबांचं काम होतं, कोळी तर माझे मित्रच आहे, अख्खा परिसर प्रकाशन करतात, मॅडमचं काम खरंच मला खूप भरून आलं आणि इथे उपस्थित राहिल्याचं मला सौभाग्य लाभलं, भाग्य लागलं. ज्या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचा तुम्ही सत्कार केला, काळाची पावलं त्यांनी ओळखली, दिशा ओळखली, खरतर मेहनत घेतली आणि यश संपादन केलं. आणि हे यश म्हणजे पहिलं यश नाही, आयुष्यामध्ये खूप परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत जसं सरांनी सांगितलं. परंतु मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे की काही विद्यार्थी असे असतील की ज्यांचा आज ते गौरव झालेला, ज्यांचा गौरव झालेला ते खरंच यशस्वी आहेत आणि ज्यांचा गौरव झालेला नाही ते अपयशी नाही आहे. फक्त तुम्ही दिलेली मार्काची मर्यादा किती, ती मर्यादा ती प्राप्त करू शकले नाही, एवढा फरक. आणि निसर्गानं कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही. बुद्ध्यांक सगळ्यांकडे कमीत कमी 5%, 10% इकडे तिकडे असू शकतो, परंतु यशाची गुरुकिल्ली त्याच्यातच आहे की ज्यांचा गौरव नाही झाला त्यांच्यासाठी मला असं सांगावं वाटते आणि पालकांना सुद्धा असं मला सांगायचं वाटते की हा विषय बुद्ध्यांकाचाच आहे का, तर नाही. मी तुम्हाला एक 5 घटक असे सांगतो की ते 5 घटकाच्या जोरावर अगदी 10वीला अनुत्तीर्ण झालेले, आता एक चित्रपट आला होता 12वी फेल म्हणून, 12th फेल, ते IPS ऑफिसर झाले. म्हणजे कुठलाही अपयश हे यशामध्ये कुठल्याही स्तराला तुम्हाला पराभूत करण्याची शक्ती तुमच्या सर्वांमध्ये आहे. म्हणून कुठल्याही एका यशाला किंवा एका अपयशाला बळी न पडता तुम्ही जर ह्या 5 घटकाचा जर मागोवा घेतला तर कोणीही विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रमाणे यशस्वी होऊ शकतो. त्याला मी एक आईस्क्रीम फॉर्म्युला दिला, आईस्क्रीम म्हणजे सगळ्याला लक्षात राहण्यासाठी. हे 5 घटक, समजा एखाद्याचा बुद्ध्यांक हा 90 असेल आणि एखाद्याचा 100 असेल, तर 90 वाल्याने जर हे 5 घटक वाढले तर तो 100 बुद्ध्यांकाचा तो पुढे जाऊ शकतो. हे पुश करणारे घटक आहेत. त्याच्यातला जो आहे तो आत्मविश्वास. सर्वप्रथम तुम्हाला त्या विद्यार्थ्यामध्ये कसा आत्मविश्वास यायला पाहिजे की बस मी पहिला येऊ शकतो, ही शर्यत जिंकू शकतो, एवढा प्रचंड आत्मविश्वास त्याच्यामध्ये जागृत व्हायला पाहिजे. एक शेर खूप चांगला आहे, खुदी को कर बुलंद इतना, हर तकदीर के पहिले खुदा बंदे को खुद पूछे, बोल तेरी रजा है. सांग तुला काय पाहिजे. आत्मविश्वासाचं बळ ह्या शेर मध्ये असं सांगितलेलं आहे. विवेकानंदाची खूप आत्मविश्वासाबद्दल एक छोटीशी घटना आहे. एक प्रश्नपत्रिका असते आणि त्याच्यामध्ये नेहमी दिलेले असते 10 प्रश्न दिलेले असतात, सॉल्व एनी 8, कुठलेही 8 सोडवा. विवेकानंदाचा आत्मविश्वास होता, त्यांनी 10चे 10 सोडले आणि वर दिले की कुठलेही 8 तपासा आणि मार्क पूर्णच्या पूर्ण. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. आणि जोपर्यंत तुम्ही तो आत्मविश्वास जागृत करणार नाही, मग तुमचा बुद्ध्यांक 70 असतो, काही फरक पडत नाही, पण आत्मविश्वास तुमच्या मुलामध्ये तुम्ही जागरा. आणि जे विद्यार्थी आज इथे गौरव झालेले आहेत, ज्यांचा गौरव झालेला नाही, सगळ्यांनी पहिलं एक आईस्क्रीमचा लक्षात ठेवा, आत्मविश्वास तुम्ही जागा. दुसरी ई आहे ती इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती. बस मला पाहिजे ते, मला ते करायचं आहे. जोपर्यंत तुमच्या मनातच नाही येणार एखादी गोष्ट, ती मिळेल कशी हो. असं सांगितलं जातंय की पराभव अगोदर मनात होतो मग रणात लागतो.
ती आविष्कार आहे नंतर. पण तुमच्या मनामध्ये एक चित्रपट तयार होतो किंवा एक कथा तयार होते, ती मनामध्ये अगोदर तयार होते. कुठलीही कृती जी असते ती मनामध्ये अगोदर तयार होते, मग ती आविष्कार होतो. तुमच्या मनामध्ये ती इच्छाशक्ती अशी जागृत करावी. बस मला हे एकच पाहिजे. उठता बसता जागता. तुम्हाला लैला मजनूची एक कथा माहित असेल. प्रेम तर त्या दोघांनीच केले का? जगामध्ये खूप लोकांनी प्रेम केलं, पण त्यांच्यासारखं प्रेम नाही. त्या मजनूला फक्त एकच आठवायचं. त्याच्यासोबत ते त्यांचे फरिश्ते आले होते. बोल तुझे काय केले, तू लैला देगा क्या? नाही नाही, लैला दे सकतो. राजाची मुलगी होती ना, मग तुझं काहीच काम. म्हणजे साक्षात देवाला सुद्धा त्याने सांगायचे तात्पर्य, इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तुमचा बुद्ध्यांक काय काही देणं देणं नाही. इच्छाशक्ती जर जागृत असेल तर तुम्ही कुठलंही यश संपादन करू शकता. क्रिया म्हणजे क्रियाशीलता, आत्मविश्वास आहे, इच्छाशक्ती आहे, कष्ट कोण घेणार? वाळूचे कनरगडीता तेलही गळे. एक यशस्वी IAS ऑफिसरची एक मुलाखत मी पाहिली. त्यांना सहज विचारलं गेले की तुमच्या यशस्वीचे 3 घटक सांगा. मग कसं का तुम्ही झालं? त्याने खूप सुंदर उत्तर दिलं. मेहनत, कठीण मेहनत, अत्यंत कठीण मेहनत. बस. म्हणजे कठीण मेहनत, परिश्रमाला काही पर्याय नाही. अक्षरशः दगडाला सुद्धा पागल फुटायला पाहिजे. इतकी कठीण मेहनत घेतलं तरच तुम्हाला यश प्राप्त होतं. तुकाराम महाराजांनी आपलं सांगितलेलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुम्हाला. कुठलीही असाध्य गोष्ट जर कोणी म्हणत असेल आणि तुम्ही सायस म्हणजे कष्ट घेऊन त्याच्या मागे लागला तर कुठली गोष्ट असाध्य नाही, असं तुकाराम महाराज आपल्या आपण. तर क्रियाशीलता आणि सातत्य त्याच्यामध्ये. नुसतं 2 दिवस काय मुलांना असं ऐकतात मोटिवेशनल स्पीच आले की जायचे लगे जाऊन ताकद भेटते ना. युट्यूबवर बरेच मोटिवेशनल वगैरे येतात, परंतु त्याच्यात सातत्य टिकत नाही. कोणतरी येतो आणि सांगतो कि कौन कहता है आसमान में छेद नहीं होता, कौन कहता है आसमान में छेद नहीं होता. एक पत्थर तो तबियत से उछालो यारो. आपल्याला वाटतं की अरे हा सगळं शक्य आहे, परंतु नाही, त्यात सातत्य टिकवायला पाहिजे. मला बस करायचं आहे हे सातत्य रोज स्मरण करायला पाहिजे. पुढचा येतो सकारात्मक वृत्ती. सकारात्मक वृत्ती, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तुम्हाला बस करायचं आहे, मला होणार आहे, माझ्याने शक्य आहे, हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड रोज म्हणल्यानंतर तुमच्या जीवनात किंवा तुमच्या कार्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणी असू द्या, आईस्क्रीम जसा वितळतो ना तसा सगळ्या अडचणी गळून पडतात. मी गरीब आहे, माझी परिस्थिती नाही, घरात लाईट नाही आहे, माझ्या आई वडिलांची निव्वळ गप्पा. ह्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही. जेव्हा तुम्हाला करायचं आहे ना, तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला धार असते. ते ओम शांती ओम मध्ये खूप सुंदर संवाद आहे. जिस चीज को पूरे शिद्दत से चाहो तो उसे मिलाने के लिए कायनात कोशिश करते. तो ओम शांती ओम मध्ये शाहरुख खान सांगतो, शिद्दत पाहिजे, सकारात्मक वृत्ती पाहिजे. तुम्हाला मदत करणारे 1000 हात पुढे, मार्गदर्शन करणारे 1000 हात पुढे. अशी कायनात म्हणजे निसर्गात त्याची शक्ती आहे की तुम्हाला असं मदत करणं. फक्त पॉझिटिव्ह वृत्ती ठेवायची, सकारात्मक. आणि शेवटी जो आईस्क्रीमचा म आहे तो महत्वाकांक्षा, प्रचंड महत्वाकांक्षा. अहो तुम्ही 100 जर म्हणलात तर तुम्हाला 95-96 मिळेल. 60 म्हणल्यानंतर तुम्हाला 90 कशी मिळतील? APJ कलाम आपल्या राष्ट्रपती सांगायचे की स्वप्न बघा, आणि स्वप्न नुसतेच नाही, प्रचंड मोठे स्वप्न बघा. लो अँबिशन इज अ क्राईम. महत्वाकांक्षा छोटी ठेवणं जे अपराध आहे. आणि त्यांनी ते स्वप्न काय नेमकं त्यांनी APJ कलामांनी सांगितलेलं आहे की जे आपण झोपेत पाहतो ते स्वप्न नसून ज्याच्यामुळे झोप उडते त्याला स्वप्न म्हणतात. आपली झोप उडायला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये जेवढे यशस्वी लोक आहेत, IAS असू द्या, IPS असू द्या किंवा MPSC देणारा असू द्या, महत्वाकांक्षा इतकी उच्च आणि स्वप्न फक्त जाता येता अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि मग तुमचा बुद्ध्यांक, मग 12th फेल असू द्या, 10th फेल असू द्या, 10वीला तुम्हाला अगदी 55% मार्क असू द्या. मार्क म्हणजे काय, तुम्ही लिहून आलेले असतात, पण तुमच्या मेंदूची एवढी शक्ती आहे
त्या शक्तीच्या जोरावर तुम्ही आयुष्यातलं कुठलंही यश अगदी योग्यरित्या संपादन करू शकता. ह्या प्रसंगी मी आणि तुमच्या मुलांना नेहमी प्रोत्साहित करा. बिलकुल आज ज्याचा गौरव नाही झाला, अरे तुझा नाही झाला, बघ त्याच्याच झाला, पवार सरांच्या मुलाचा झाला, आपलं काही नाही. ठीक आहे, एकमेव परीक्षा आहे, एकमेव यश आणि एकमेव अपयश काहीच नाही. एक छोटीशी गोष्ट आहे. एका पालकानं आपल्या मुलाला सांगितलं की तू ह्या शर्यतीत पहिला आलास ना, मी तुला स्मार्ट वॉच देणार, तू पहिला यायला पाहिजे. तुला असतात पळला पळला पळला, पहिला काय नाही, पाचवा आला, हिरमुसला. वडील आले, वा बेटा छान, तू पहिला आला, हे घे स्मार्ट वॉच. पोरगा बोलतो, अरे पप्पा मी पहिला नाही आलो, मी पाचवा आलो. वडील सांगतात ते पुढचे 4 सोडून दे, तुझ्या मागे जे 45 आहेत, तू 45 मध्ये पहिला आलास, तू पहिला आलास, पण 45 मध्ये नाही आला, 50 मध्ये नाही आला, 45 मध्ये आला, म्हणून तुला स्मार्ट वॉच. एवढं प्रोत्साहित करा, पुढच्या वेळेस तो 50 मध्ये. तर पालकांना मला विनंती आहे की एक विविधता असते, बुद्धीची एक वेगळी क्षमता असते. एकाच मोजपट्टीमध्ये तुम्ही तुमच्या पाल्यांना मोजू नका. पातळ पदार्थ मोजण्यासाठी मीटर आहे, कापड मोजण्यासाठी मीटर आहे, वेगवेगळे माप आहे. तसं बुद्धीच्या ह्या 6 विषयाची जे 7-8 विषयाच्या घटकामध्ये तुम्ही जर बुद्धिमत्ता जर त्याची मोजत असाल तर मग त्याच्यावर अन्याय. तर आपल्या पाल्यांना तुम्ही प्रोत्साहित करत चला. मी सांगितलेला आईस्क्रीम फॉर्म्युला त्यांना सांगा की ह्या गोष्टी असेल तर बेटा तुझ्याकडे कमी मार्क्स असतील तरी तू आयुष्यामध्ये यशस्वी होऊ. आज या स्वातंत्र्य दिनाच्या संडेला तुम्ही मला इथे बोलवलात. स्वातंत्र्यावर बोलू काहीतरी थोडं पुढचे 5 मिनिटं बोलतोय. 170 वर्षाचा आपला संघर्षमय स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्यासाठी दिलेले लाखो लोकांची आहुती, अगदी रानडे गोपळे, टिळक, गांधी, नेताजी, भगतसिंगापासून सावरकरांपर्यंत सगळ्यांनी आपलं बलिदान दिलं आणि आज आपण स्वातंत्र्याची फळं जपत आहोत. आता भविष्यात कोणी परकीय आक्रमण आपल्यावर होईल असं काही नाही, शक्यतो. आपल्या सीमा सुद्धा खूप सुरक्षित आहेत. 76-77 वर्षामध्ये 3.5 युद्ध झाले, 62, 65, 71 आणि कारगिलचं अर्ध, म्हणजे मागे 24 वर्षापासून युद्ध पडले. मग आता आपली काय जबाबदारी? आपली जबाबदारी खूप मोठी आहे, अंतर्गत सुरक्षा आणि ह्या देशाची एकात्मता आणि अखंडता कशी अबाधित राहील ह्याच्यासाठी आपल्याला काय करता. 4-5 वर्षापूर्वी मी एकदा मुंबईवरून येत होतो फ्लाईंग मध्ये प्रवास. शनिवारचा दिवस होता. काही कर्मचारी असे समोर बसले होते अपडाऊन करणारे. त्यांच्यामधला संवाद मी ऐकला. तो संवाद असा होता की अरे ह्या 15 ऑगस्टला रविवारी यायचं का, एक सुट्टी खाल्ली. ते संवाद ऐकल्यानंतर माझे विचाराचे तार चालायला लागले. आपण त्या स्वातंत्र्याकडे कुठल्या दृष्टीनं बघतोय. साला 15 ऑगस्टने संडे खाली एक सुट्टी मिळायची ती पण दिली. 2 वर्षानंतर सुट्टी जेव्हा जोडून येते तेव्हा 3 दिवसाची पिकनिक प्लॅन केली. काही शाळेमधले विद्यार्थी असू द्या, आम्ही शासकीय कर्मचारी आहोत, आम्हाला बंधन आहे म्हणून त्या ध्वजारोहणाला आम्ही उपस्थित असतो. हे बंधन नसतं. तुम्हाला जपानचं उदाहरण सांगतो. हिरोशिमा नागासाकीवर आपल्या स्वातंत्र्याच्या 2 वर्ष अगोदर बॉम्ब हल्ले झाले. बेचिराग करून दुसरं महायुद्ध संपलं. परंतु आजही 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला पूर्ण जपान ह्या 2 शहराकडे जमतो. त्यांची धून वाजवली जाते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतात. हा राष्ट्रवाद. आणि आपल्याला 76-77 वर्ष झाले आणि आपल्याला जो भारत भेटला तो अगदी सुस्थितीत भेटला. फक्त इंग्रज गेले, सर्व ठेवून गेले. परंतु बेचिराग जपान होता तो पुढच्या 10 वर्षामध्ये असा काही उत्थान आला आणि पुढच्या 20 वर्षामध्ये ज्याने अनुभव टाकले होते
त्या अमेरिकेचं अवलंबित्व जपानवर आले आहे. हा राष्ट्रवाद आपल्यामध्ये का तयार होत नाही? आपल्याकडे खूप एक म्हण आहे, आता आम्ही पण शासकीय कर्मचारी आहोत, लोक फार मस्त म्हणतात सरकारी काम सामान्य काम. आम्हाला शासकीय कार्यालयामध्ये अटेंडंट बायोमेट्रिक बसवायची वेळ आली. लांछन आहे आमच्या भारतावर किंवा आपल्या देशावर की हे सिद्ध करते की आम्ही किती काम चुकार आहोत. आमच्याकडे वर्क कल्चरच नाही. आणि जे बायोमेट्रिक जपान बनवतो, आम्ही ह्या देशासाठी काम करतोय, ह्या कार्यालयासाठी काम करत नाही. प्रत्येक गोष्ट आम्ही या देशासाठी करतोय असा राष्ट्रवाद आमच्यामध्ये का जागृत होतो? आणि आज कितीतरी पटीने जपान आपल्या पुढे आहे. असा राष्ट्रवाद आपल्यामध्ये तयार झाला पाहिजे. नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रहित जोपर्यंत आपल्यामध्ये होणार नाही तोपर्यंत आपण म्हणतो ना महासत्ता वगैरे वगैरे. आपण का इंग्लंडच्या पुढे का त्यांचा पौंड आपल्या रुपयाच्या किती बरोबर आहे? एन हा डॉलरच्या अगदी जवळपास गेलेला आहे. तर आपली ही जी प्रगती आहे त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रवाद करायचा आहे. 60च्या दशकामध्ये आपल्याकडे अन्नधान्याचा पुरवठा नाच्या बरोबर होता. आपलं परावलंबित्व होतं. आपण अमेरिकेकडून PL 480 अंतर्गत धान्य मागवायचं. एक व्यक्ती मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झाला, MS स्वामीनाथन. त्याला भारताचा पोशिंदा म्हणावा लागेल. पोशिंदा म्हणतो कुणाला त्याच्या गिनतीत पण नाही की ते मागच्या सप्टेंबरमध्ये गेले. 150 करोडचा देश असेल तरी एकही व्यक्ती उपाशी नाही राहायला पाहिजे असं त्या माणसाला कळ बनवलं. आणि आपला देश आज अन्नधान्य निर्यात करतो. 150 कोटीचा देश आपण खाऊन पण चुकतो एका व्यक्तीसाठी. मग आपण तसं काही करायचं नाही, पण कमीत कमी आपण अन्नाची नासाडी करणार नाही. आपण अन्न तर बनवू शकत नाही, पण अन्नाची नासाडी लग्नात गेलं तर 50% अन्न वेस्ट जातंय. ह्याच्याकडे कुठेतरी आपण ध्यान द्यायला. मोक्षगुंड विश्वेश्वरय्या, ज्याला फादर ऑफ इंजिनियर म्हणतो आपण, इंजिनियर डे साजरा करतो. 50-60च्या दशकामध्ये नेहरूंच्या सोबत राहून त्यांनी मोठमोठे प्रकल्प धरणं बांधले. भाकरा डांगला असू द्या, हिराकुंड असू द्या, म्हैसूरच्या वृंदावन असू द्या, धरणं कशी बांधावी त्या व्यक्तीने शिकवलं. आणि जलसंधारणाचं मोठं आता हे मुंबई जे आहे 50-60च्या दशकामध्ये नानासाहेब बोरम नावाचे इंजिनियर, त्यांची दूरदर्शी 3.5-4 करोडच्या मुंबई होण्यामध्ये जेव्हा तुम्हाला पाण्याची कमी होईल 7-8 तलाव त्यांनी पालघर, आता पालघर आहे तेव्हा त्या ठाणे जिल्ह्यामध्ये बांधले. त्यांच्या नावाने बोरम सागर नावाचे जे वैतरणार आहे त्यांच्या नावाने जलसंधारणाची किती मोठी दूरदर्शी होती. पण आपण कमीत कमी जलसंधारणासाठी काय करू शकतो? आजच्या किती पाणी वाया जाईल. घरामध्ये जर पाण्याचा टप्पा पडत असेल तर तो तुमच्या हृदयावर पडायला पाहिजे. इतकी जागरूकता जर तुम्ही आणली, आपल्याला धरलं नाही पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं जलसंधारणाचं काम करायचं. आसाममध्ये 6 वर्षाचा पोरगा असा पूर येतो आणि सगळी झाडे प्राणी त्या पुरामध्ये वाहून जातात. मरलेले चित्रपट सगळे मृत्यू झालेले असतात पाहतो तो. आणि वडिलांना सांगतो की मला आता शाळा शिकायची नाही, मला हे जंगल उभा करायचं आहे. वडील म्हणले अरे वेळे तुझं काम आहे. नाही म्हणे तुझं काम आहे, मग तू घर सोड. 7-8 वर्षाचा मुलगा घर सोडतो आणि मला जंगल उभा करायचं आहे. आणि तो कृत्रिम जंगल उभा करतो. आज ही मोगलाई जंगल नावाचं आसामचं जंगल आहे, पहिलं कृत्रिम जंगल आहे. कितीतरी 1000 हेक्टरवर त्याने पूर्ण पूर्ण फॅक्टरी काम करते आणि त्याने जंगल उभारलं. तिथे हाती, घोडे, सिंह, गाढव सगळी विविधता. जगातलं एकमेव कृत्रिम जंगल आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे पेयांग जडाव. त्याला फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून आवडतात. बेंगळुरूला एक आता 112 वर्षाची वृद्धा आहे, तिचं नाव आहे थिमक्का. तिला मुलबाळ होत नाही.
कंटाळली घरी. मग त्या दोन्ही जोडप्याने एक झाड लावलं, त्या झाडावर प्रेम करायला सुरुवात केली. झाड मोठं झालं आणि त्यांना बरं वाटलं. पुढे पुढे त्यांनी झाडच लावायचं काम केलं. त्या किंमताला पद्मश्री अवॉर्ड मिळाला आणि त्यांनी 1,00,000 वडाची झाडं बेंगलोर हायवेवर लावली. आम्हाला त्या पेयांगडव सारखं जंगल उभा करायचं नाही, परंतु आपल्या दारात असेल तो कुठलं झाड असेल त्याचं आपल्या परीने काही संरक्षण करता येते का? त्या झाडासाठी आपल्याला काय करता येईल का? कमीत कमी त्याचं नाव करता येणार नाही का? किंवा जळणासाठी मोठे झाडं वगैरे जाळले जातात, किंवा पेपरचं आपण जे वर्तमानपत्राचे पेपर किंवा आपल्या पेपरचं काही जतन करता येईल का? टिश्यू पेपर कमीत कमी वापरता येईल का? असा कुठेतरी विचार आहे. ज्या राजस्थानमध्ये पाण्याचं दुर्लक्ष होतं, 100 वर्षांपूर्वी मायग्रेशन व्हायचे. आपल्या भारत वर्षामध्ये खूप मारवाडी कशामुळे आले असतील? पाणी नसल्यामुळे. राजेंद्र सिंग नावाचा एक व्यक्ती तिथे जातो, अगदी कावरनं पाणी घेऊन झाडं लावायला सुरुवात करतो, छोटे छोटे कालवे तळे तयार करतो. आज राजस्थानला पाऊस पडतो, तिथले सगळे तळे भरलेले आहेत आणि मायग्रेशन मागील 20 वर्षापासून थांबलेलं आहे. राजस्थानचं पूर्ण हवामानच तो व्यक्ती बदलून टाकतो. त्याला जलपुरुष म्हणतात. वॉटरमॅन ऑफ इंडिया राजेंद्र सिंग बोईसर आले होते 2 वर्षांपूर्वी. असं स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये कितीतरी लोक होऊन गेले. टी.एन. शेषनचं उदाहरण, एक माणूस आचारसंहिता नावाची अशी संहिता तो निवडणुकीचा कायापालटच करून टाकतो, चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. आणि हे स्वातंत्र्य, ही लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचं एक पवित्र कार्य आपण किती इमाने करतो ह्याची तरी कुठे जाण आपल्याला नाही. आजही 70% पेक्षा जास्त मतदान झालं तर आपल्याला आश्चर्य वाटतं. मग का 90% होत नाही? आपण का त्या दिवशी पिकनिकला जातो? किंवा शासकीय कर्मचारी काहीतरी वैद्यकीय कारण घेऊन निवडणूक काम करायचं नाही ह्याच्यासाठी किती आटापिट्टा करतो, ह्याचा पण आपण कुठेतरी नोंद घ्यायला पाहिजे. मग स्वातंत्र्य अबाधित कसं राहणार? आपल्याला लढायचं नाही, सैन्यासारखं कुठे लढायचं नाही, काहीच करायचं नाही. तर आपल्याला ह्या जाणीवा बदलीगत करायची. एक दशरथ माझी नावाचा एक व्यक्ती 22 वर्ष तो फक्त पर्वत तोडतो. त्याच्या आयुष्यात एक घटना घडते, सांगायचं तर खूप मोठ्या कथा आहे. 22 वर्ष पर्वत तोडतो आणि 40 किलोमीटरचा पट्टा 1.5 किलोमीटरवर आणतो. आपल्याला तेवढं तर नाही करत. तर ह्या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर तुम्ही बांधल्या मनामध्ये तर निश्चितच आपला राष्ट्रवाद, आपली कार्यसंस्कृती ह्या जपानसारखी व्हायला वेळ लागणार. आईन्स्टाईनचे खूप सुंदर वाक्य आहे. ते सांगायचे की जग वाईट माणसामुळे नाही, तर सज्जन लोक आपलं काम व्यवस्थित करत नाही. किती वाईट, चांगल्या लोकांनी आपलं चांगलं काम करत नाही, ह्या जगामध्ये खूप वाईट होतं. आणि मग हा करेल तो करेल अशी वृत्ती. आता एक मागे गोष्ट आली होती, श्रावण सोमवारला कोणीतरी ठरवलं पाहिजे गावामध्ये की खूप महादेवाची मोठी मूर्ती आहे, तिला आपण दुधाचा अभिषेक करायचा. मग सगळ्यांनी काय करायचं की एक एक छोटासा चमूक दूध त्या हौदात आणून टाकायचं रात्री आणि मग सकाळी आपण अभिषेक करायचा. मला वाटलं कशाला दूध घालायचं, मी पाणी घालतो, सगळे दूध घालणार आहे. माझा एक लोटा पाणी घातला तर कुठे फरक पडणार. आणि सगळ्यांनी रात्री जाऊन टाकलं आणि सकाळी त्या हौदामध्ये पाणी होतं. सगळ्यांनी पाणीच टाकलं. प्रत्येकाला वाटतं तो दूध टाकणार आहे, तो दूध टाकणार आहे. माझ्या एका लोट्यानं पाण्याला काय फरक पडणार आहे, दुधामध्ये कुठं जाणार. आणि सकाळी आपण पाहतो आहोत तर पाण्याने ठरलेलं. अशी परिस्थिती आपल्याला वाटते तो करेल, मी नाही केलं तर काय करतो.
म्हणून कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. या प्रसंगी वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखे खूप गोष्टी असतात. मी आवर्त देतो. खरंच तुमच्यासोबत संवाद साधायला मला आज खूप आनंद झाला. खूप चांगली संस्था आहे. रोपो वर्षानिमित्त जर काही असेल तर त्या वर्धापन दिनाला मला बोलवा, मी इथे येऊन बसेन आणि माझे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतला. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.